अंतरा मॅडमच्या कपाटात पिस्तूल? याचा अर्थ तो फोनवाला माणूस बरोबर बोलत होता. एजेनी हीच पिस्तूल वापरून अंतरा मॅडमचा खून केला असेल तर? तसं असेल तर हा खूप मोठा पुरावा आहे. पण ही पिस्तूल इथेच ठेवली आणि एजेनी ती गायब केली तर? शांत हो लीला, शांत हो. हे बघ, पिस्तुलावरून कुठलाही उगाच निष्कर्ष काढू नकोस. कशावरून तो फोनवाला माणूस सगळं खरंच बोलतोय? मुळात त्याला हे सगळं कुठून कळलं हे त्याला विचारायला हवं. आणि त्यासाठी त्या माणसाला तुला प्रत्यक्षात भेटायला हवं. अंतराच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यापेक्षा पुरावे शोध. तुला जर अंतराच्या आत्म्याला शांती मिळवून द्यायची असेल तर एजेला तुरुंगात टाक. त्याचसाठी मला तुम्हाला भेटावं लागेल. मी तुला आधी सांगितलं होतं, मला भेटायचा हट्ट करू नकोस. त्यापेक्षा तू पुरावे शोध. माझ्या हाती एक पुरावा लागलाय. पण जर मी तुमच्यावर विश्वास ठेवावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला मला भेटावं लागेल. हे बघा, आमच्या घराजवळच्या मंदिरात पुढच्या अर्ध्या तासात मला भेटा. ह्या पिस्तुलाचा आणि अंतराताईंच्या मृत्यूचा काय संबंध आहे? एजींनी जर गोळी घालून अंतराताईंचा खून केलाय तर मग कोणी त्यांना पकडलं कसं नाही? पुरावे सापडल्यापासून माझ्या समोरचे प्रश्न कमी होण्याऐवजी वाढतच चालले. हॅलो, कुठे आहात तुम्ही? मी किती वेळ इथे तुमची वाट बघतीये. दिसतंय ते. दिसतंय? कुठे आहात? कुठे तुम्ही? तुझ्या समोर. समोर? मला शोधायचा प्रयत्न करू नकोस, कारण मी तुला भेटणार नाहीये. ठीक आहे, मग मी सुद्धा तुमच्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. हे बघ, तू मला मंदिरात ये सांगितलं होतंस, मी आलो. मी तुला भेटायला हवं असं तू सांगितलं नव्हतंस, बरोबर? तुम्ही जर आता बऱ्या बोलाने माझ्यासमोर नाही आलात ना तर मी हे जे पिस्तूल मला अंतरा त्यांच्या कपाटात मिळालाय ना ते जाऊन पोलिसांना देईन. आणि त्याबरोबर तुमचा नंबर पण पोलिसांना देईन आणि त्यांना सांगेन की तुम्हीच त्यांचा खून केला. मग ते तुम्हाला शोधतील आणि तेच ठरवतील तुमच्या बरोबर काय करायचंय ते. ठीक आहे, जा पोलिसांकडे. स्वतःच्या हाताचे ठसे असलेलं पिस्तूल पोलिसांना नेऊन दे. अगं, एखादा पुरावा असलेली वस्तू रुमालाने उचलतात, एवढी साधी गोष्ट तुला कळली नसेल, बरोबर ना? हे बघ, आणि ही जी काय उलट तपासणी चालली आहे ना, ती माझी नाही, ते एजेची कर. हे जे तुझं चाललंय हे सगळं करण्यापेक्षा
अंतराचा खून कसा झाला याचे पुरावे शोध. ते तुझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. लक्षात ठेव. आजी चहा. आणखी काय देऊ? सांगते मला काय नाही. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. अरे अभिराम, 1 मिनिट थांब बाबा. हे बघ, आजचा पेपर पाहिलंस? हे बघ, हे बघ. तू लीलाला शिक्षा केलीस, पण तिनं या शिक्षेतूनही लोकांना आनंद वाटला. मी लीलाला केक खायला सांगितलं होतं, वाटायला नाही आई. हो, मग तिने खाल्ला ना केक. लीलानं केक खाल्ला आणि तू तिला सांगितलं होतंस की घरच्यांची कोणाचीही मदत न घेता तो केक संपायला हवास. तिने तो केक संपवला. बघ, तुला वाटलं दिवस वाया गेला, वाढदिवस साजरा नाही झाला, पण लीलानं त्या दिवसाचं सोनं केलं. बघ, अंतराचा वाढदिवस किती जणांनी साजरा केला. या वर्षीचा अगदी सगळ्यात वेगळा वाढदिवस साजरा झाला नाही अंतराचा. असा पहिल्यांदा कधीच झाला नव्हता. कदाचित अंतरालाही हेच हवं असेल, म्हणूनच तर तिने लीलाला सद्बुद्धी दिली. आई जे काय असो, तुझं हे लॉजिक आहे ना, ते मला पटत नाही. हे बघ बाळा, तुला पटो अथवा न पटो, तर प्रत्येक वेळेला काय चुकीची शिक्षा द्यायलाच पाहिजे का? कधी कधी चांगलं काम केलं की कौतुक देखील करायला पाहिजे ना. बरं वाटतं माणसाला. काल जे काय घडलं ते विसरून जा. मला फोन येतोय, सॉरी. येस मिस्टर देओल. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर एजे. आज सगळ्या न्यूजपेपरमध्ये न्यूलीवेड कपलचं कौतुक आहे. मला नव्हतं माहिती की तुमची वाईफ पण तुमच्यासारखी सोशल वर्क करते. थँक्यू. आजची बातमी ऐकल्यानंतर मला तुम्हाला दोघांनाही पर्सनली भेटायची इच्छा आहे. मला तुम्हाला दोघांना होस्ट करायला आमच्या न्यू रेस्टॉरंटमध्ये आवडेल. आज तुम्ही दोघं डिनरला आमच्याकडे या ना प्लीज. आय एम सॉरी मिस्टर देओल, पण आज जरा पॉसिबल नाही होणार. हो, कम ऑन मिस्टर एजे. तुम्ही आलात तर आम्हाला खूप बरं वाटेल. प्लीज नाही म्हणू नका. ओके फाईन, मी येईन, पण माझ्या बायकोचे ऑलरेडी प्लॅन्स डिसाइडेड आहेत, सो शी वोंट बी एबल टू मेक इट. दिस इज नॉट डन मिस्टर एजे. तुम्ही दोघांनी यावं अशी आमची खूप इच्छा आहे. तुम्ही प्लीज त्यांना रिक्वेस्ट करा. त्या नक्कीच तुम्हाला नाही म्हणणार नाही. ओके, मी ट्राय करतो, पण आय कॅन्ट प्रॉमिस. नो 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 मिस्टर एजे, प्लीज. माझ्या वाईफला तुमच्या वाईफला भेटायची इच्छा आहे. प्लीज काही करून जमवा. आम्हाला खूप बरं वाटेल तुम्ही आलात तर. सो लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग यू बोथ. ओके, मी येतो. आय सी यू. सॉरी, आम्ही येतो, म्हणजे आय सी यू. शुअर. आई, लीला कुठे? लीला का आता परत शिक्षा? शिक्षा नाही, आज डिनरला जायचंय. तिला माझ्यावर यावं लागेल, इम्पॉर्टंट आहे. ओ, असं होय. जा जा जा. थांब लीला. पार्टनर आजीनी का थांबवलंय मला? आता जर त्यांनी मला विचारलं की तू कुठे गेली होतीस आणि या बॅगेत काय, तर काय उत्तर देऊ मी त्यांना? इकडे ये. काय झालं? हा, मी काय तुला ओरडायला नाही बोलवलं. अभिराम, हे अभिराम इकडे. आज तुला तुझ्या नवऱ्यासोबत डिनरला जायचंय. छान मजा करा दोघाई. हा, दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी इकडे या ग. मजा करणार ना, काही टेन्शन नाही. आज आमच्या लीलाला छान तयार करा. मस्त दिसली पाहिजे ती अगदी. हो. डिनरला, आणि ते पण एजेन बरोबर? नाही नाही, बायकोचा खून करून
तिच्यावर प्रेम असल्याचं नाटक करणाऱ्या गुन्हेगाराबरोबर मला कुठेही जायचं नाही. एजींचं खरं रूप कळल्यापासनं ह्या घरात त्यांच्याबरोबर मी कशी राहते ना ते माझं मलाच माहिती आहे. त्यांच्यासाठी त्यांची बायको असल्याचं नाटक करून मी त्यांच्याबरोबर आता कुठेही जाणार नाही. तिला काय कुठल्या विचारांमध्ये आहेस? आजी सॉरी, पण मला नाही जमणार त्यांच्याबरोबर डिनरला जायला. लीला, तू जाशील तिथे गोंधळ घालतेस, तरी सुद्धा एजे तुला घेऊन जाताय डिनरला. नशीब समज त्यातही तुला नाटकं करायची. दुर्गा, शांत राहा ना जरा. कोणी काही बोलणार नाही. बोल बाळा, काय झालं? का जाणार नाहीये? सॉरी आजी, खरंच सॉरी, पण आज तुम्ही मला आग्रह नका करू. मला यांच्याबरोबर कुठेही जायची इच्छा नाही. माझ्या नवीन बिझनेस डीलसाठी हे डिनर इम्पॉर्टंट आहे. वेळेवर लीलाला रेडी करा, ही तुमची जबाबदारी आहे. यू अंडरस्टँड? येस एजे. लीला, लीला थांब. ही काय पद्धत आहे एजंटशी वागण्याची? काय काय प्रॉब्लेम काय तुझा? काय चुकीचं वागले मी? दुर्गा मॅडम या घरात आल्यापासनं त्यांची प्रत्येक शिक्षा कसलाही विरोध न करता सहन करतील. अजून चांगलं म्हणजे नक्की काय वागायचं असतो? मग डिनरला जायला का नाही म्हणालीस? ते का ऐकत नाहीयेस? दुर्गा मॅडम या घरात आल्यापासनं त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकतेय मी. अगदी त्यांच्या तालावर नाचते असं म्हणालात ना तरी चालेल. पण आता त्यांना माझी बायको म्हणून गरज आहे, म्हणून मी ते नेतील तिथे जायचंय का? माझ्या मनात नसतानाही असं खोटं चेहऱ्यावर हसू आणून असं पुतळ्यासारखं वावरायचं? दुर्गा मॅडम, तुम्ही विसरत असाल तर मी सांगते, मी पण तुमच्यासारखीच एक हाडा मासेची मुलगी आहे. मलाही मन आहे, माझ्याही भावना आहेत. घरात आल्यापासनं प्रत्येक दिवशी तुम्ही सगळे मला वाटतील ते बोलताय, माझा अपमान करताय, कार्यक्रमात मला गप्प राहायला सांगताय. आणि हे सगळं मी काही विरोध न करता सहन करते. पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही मला गृहीत धराल आणि वाटेल तसं वागाल. म्हणजे एजंटची मिस्टेकला आहे, त्याने तुला काहीच फरक पडत नाहीये, हो ना? मला काय वाटतं याने फरक पडतो का त्यांना? या घरात आल्यापासनं प्रत्येक दिवशी मी फक्त परीक्षा दिली. लग्नानंतर त्यांच्या बेडरूम मध्ये मला सोफ्यावर झोपायला लावलं. थंडीत कुडकुडत होते मी, पण साधं पांघरूणही दिलं नाही हो. त्यांनी मला स्वीकारावं म्हणून वडाला 1001 प्रदक्षिणा मारल्या. मी मानपाठ मोडेपर्यंत ते सगळं टाईप केलं. पण मी शिक्षा मान्य करायला तयार झाली तर मला बाहेर उभं केलं रात्रभर. तेव्हा केला का त्यांनी माझा विचार? तेव्हा मला काय वाटतं यांनी फरक पडला का त्यांना? खूप त्रास होतो ना तुला इथे? मग का सहन करतेस हे सगळं? जात का नाही तिथून निघून? लग्नात अडकले म्हणून आहे मी इकडे, नाही तर खरंच केव्हाच निघून गेले असते. प्लीज लीला, हे सगळं तू किती रंगवून सांगितलंस ना जगासमोर, लग्नाचं महत्व वगैरे, तरी सुद्धा मला चांगलंच माहितीये की तुला जर हे नातं मान्य नसतं ना तर कधीच विरोधात गेली असतीस. ज्या अर्थी सगळं निमूटपणे सहन करतेस ना त्या अर्थी नक्कीच तुझ्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे.
हो ना? असेल किंवा नसेल, मी तुम्हाला का सांगू? तसं ना तर आहे का आपल्याच. ठीक आहे, नको सांगूस, इट्स ओके. पण तुला आज एजंट सोबत डिनर पार्टीला जावंच लागेल अँड इट्स फायनल. दुर्गा मॅडम, मला वाटतं तुम्ही विसरताय. कसं आहे ना, इथे तुम्ही सुनात आणि मी सासू आहे. त्यामुळे सासूशी आवाज खाली ठेवून बोलायचं. हे बघ लीला, आवाज खाली. जर आवाज खाली ठेवून बोलायला जमणार असेल ना, तरच आपण बोलू. नाही तर मी जाते. तसंही मला तुमच्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाही. थांब. हे बघ लीला, तुला एजंट बरोबर डिनरला जावंच लागेल, नाहीतर एजंटचा प्रॉब्लेम होईल, नाही का? आता कसं जमतंय की? गुड. असंच हळूहळू मला मान द्यायला सुद्धा जमेल तुम्हाला. मालिश. हा, इट्स ओके. जातेस ना मग? जाशील ना? आता काय एवढं सगळं त्यांच्यासाठी केलंच आहे, तर ही एक गोष्ट तुमच्यासाठी करते. गुड. पण माझी एक अट आहे. अट? काय 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 अट आहे? अपमान आणि शिक्षा कशी तुमची एजे 4 चौघात सगळ्यांसमोर करतात, मग तसंच मी माझी अट सुद्धा बाहेर सगळ्यांसमोर हॉलमध्येच सांगेन. लक्ष्मीबाईंनी दुर्गाबाईंनी आज काय बोलत असतील? चांगल्या झापत असतील तिला. इथं बघ कशी सुतासारखी सरळ होईल आणि मग एजिन बरोबर डिनरला जायला नाचत नाचत रेडी होईल. हा, एजे, लीला डिनरला यायला तयार आहे, पण तिची एक अट आहे. अट? कुठलाही सीन न क्रिएट करता तू हो म्हणशील हे तुझ्याकडं मी एक्सपेक्ट करू शकत नाही. तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा, पण तुम्ही माझी अट मान्य केल्याशिवाय मी कुठेही येणार नाही. इतके दिवस तुम्ही जे म्हणालात ते मी सगळं ऐकलं. अगदी तुसड्यासारखे वागलात माझ्याशी, पण तरी मी गप्प बसले, सहन केलं सगळं. पण आज जर मी तुमच्या बरोबर यावं असं तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्हाला मला विनंती करावी लागेल. मी आणि रिक्वेस्ट तुला इन युअर ड्रीम्स नेव्हर. ठीक आहे, मग मी सुद्धा तुमच्या बरोबर कुठेही येणार नाही. थांब थांब. प्लीज माझ्या डिनरला चल. या अशा विनंतीवर ना मी तुमच्या बरोबर येईन, पण तिकडे नीट वागीन ह्याची मला खात्री देता येणार नाही. त्यामुळे मी तुमच्या बरोबर तिथे यावं आणि नीट वागावं असं दोन्ही तुम्हाला वाटत असेल ना, तर नीट मनापासनं रिक्वेस्ट करा. लीला, तोंड सांभाळू ना. एजे, हे बघा काय ना, तुम्ही तुमचाही वेळ वाया घालवताय आणि माझाही वेळ वाया घालवताय. ठीक आहे, मग मी जाते.
प्लीज माझ्याबरोबर डिनरला चला. ठीक आहे, आता इतकं प्लीज वगैरे म्हणताय तर येईन मी.